नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आणि आज आहे आमच्याकडे वाडीत सप्ताह, म्हणजे आमची जे आई अंबाबाई मातेचं मंदिर आहे, तर त्याचा आहे आज सप्ताह. तर जायचं आहे तिकडे. पण आता काय होतं आहे, आईला सोडून मला जाता पण येत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. नाहीतर कार्यक्रम खूप छान असतात, खूप छान म्हणजे खूप छान असतात कार्यक्रम, भजनं वगैरे मस्तच असतात. चला, आणि काल रात्री मला यायला पण उशीर झालेला, सो थोडं उठायला पण वेळ झाला. आता आईचं सगळं आता आवरलं आहे आणिच मगच व्हिडिओ सुरुवात केली. कारण काय होतं, तिचं राहिलं ना की मग बाकीच्या गोष्टी करायला पण वेळ होतो. त्याच्यामुळे तिचं आवरलं. आता जेवणाचं करायचं आहे. जेवण झालं की मग मध्ये एकदा फेरी मारून येईन मंदिरामध्ये, आई झोपली की, आणि मग संध्याकाळी आईला झोपेल आणि मग जाईन परत. चला, आता आपले कामं आधी आहेत ते आवरून घेऊया. कचरा काढायचा होता, कचरा काढून घेतला. इथे कलिंगडाची 4च रोपं लावलेत. आता हे काय होतं माहिती आहे, पातेऱ्या पडत राहते. काही खरं नाही. वरती हा सागवान असल्यामुळे ना, वाऱ्याने, आता वारा खूप आहे 2 दिवस, तर पातेऱ्या पण तेवढाच पडतो आहे. इकडे मिरचीची आहेत रोपं, ही ओव्याची आहे तिकडे. आणि त्या दिवशी घातलेली म्हटलं येणार नाहीत सगळी, पण सगळीच आली, सगळीच रुजली. आता बघू कोणाकोणाला किती काय काय लागतं ते. आणि भाजी बऱ्यापैकी आली वरती, म्हणजे दिसायला लागली व्यवस्थित. तिकडचे पण आले बऱ्यापैकी. मुळे तर रुजलेत सगळे, मुळे घातलेले मध्ये उंचवट्यावरती. मी काय मुळ्याच्या खालची भाजी नाही, पानांचीच भाजी मी खातो. आईला पण तीच आवडते, त्याच्यामुळे तेच घातलेले. आणि ना ह्याच्यात मध्ये मध्ये ना झेंडू रुजलेला, तर म्हटलं लावून टाकूया झेंडू. तर कडेने हा सगळा झेंडू लावून टाकला. हे पण बघा, आता कटिंग केल्यानंतर व्यवस्थित वाढायला लागलं आहे. मी तसं पालेभाजी पेरली आहे, आली आहे मध्ये मध्ये, एवढी दिसणार नाही पण आली. आणि हे बघा, या झाडांचा बहर बघा मस्त आला. म्हणजे ह्या सीझनला फुलतात ही फुलं, पण कटिंग केल्यामुळे व्यवस्थित आली आहेत त्यांना. चला, ओव्हरऑल सफर झाली आपली. आणि मी इकडच्या माडासुद्धा लावले होता, शेवट शिल्लक राहिली बियाणी नव्हती, वालाची वगैरे काकडीची वगैरे, ती लावून टाकलेली खाली. ती पण आता आलीत बऱ्यापैकी वरती. चला, येतील ते येतील, बाकी आपलं. आणि सोलरवर हे चालू आहे. हे शेवाळ दिलेलं, पण ते जगत नाही आहे, मरत आहे. असं आहे, ते आहे, जगेल ते जगेल. चला, आता आपली कामं स्टार्ट करूया, आवरूया. परत जायचं पण आहे मंदिरात, तर सगळं आवरून वगैरे जाईन नंतर. केस कापायचे होते, राहिलेत. आज सोमवार, आज बंद. बघू उद्या परवा कापेन. आज सप्ताह आहे, उद्या 1 दिवस मध्ये गॅप आहे, परवा सत्यनारायणची महापूजा आहे. चलो, स्टार्ट करूया काम. आमच्या कामाला सुट्टी नाही, काही असलं तरी करावीच लागतात. आणि वाऱ्याने हे बघा, भुताचा डाव चालू आहे, चालू बंद चालू बंद. उघडते बंद होते, उघडते बंद होते. डोळ्यात आतमध्ये हे गेलेलं, ते कटिंग करत होते ना त्याचं. आणि मी म्हटलं लागलं असेल म्हणून चुरचुरतं. तर आता मी सकाळी बसलो इथे बाहेर आणि आरसा घेऊन आणि बघत होतो, तर आतमध्ये छोटंसं होतं.
डॉक्टरकडे गेलो आत्ताच, ते आता काढलं आणि आता घरी आलो. ते डोळ्यातलं काढताना ना टेन्शन आलेलं की काय नाही काय नाही काय, कारण ते असं वरती कुसपड होतं आतमध्ये आणि बरोबर बुबुळाच्या साईडला होतं छोटंसं आणि आतमध्ये बसलेलं ते डॉक्टर तेच म्हणाले आता की वेळ झालाच काढायला, नाहीतर ते आतमध्ये हे होतं, इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते आणि ते सगळा डोळा एक साईडने पूर्ण लाल झालेला, शिरा वगैरे ते. आणि आतमध्ये त्याने सुई घालून मग ते काढला. एवढं म्हणजे काट्याचं टोक असतं ना, करवंताचं काट्याचं टोकचं पुढचं असतं ना शार्पवाला, तेवढं आतमध्ये होतं ते. नशीब तेवढ्यावरच भागलं. जेवायला दिला, हिला दिली दोडक्याची भाजी आणि चपाती. चला. आणि काय झालं, मगाशी ना जीवात जीव नव्हता माझ्या ते काढेपर्यंत, आणि त्याने ते इंजेक्शन निडल टाकून तरी केलं ना, आणखीनच ते भीती वाटायला लागली. पाणी चालू ठेवलेलं कारण वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आहे. चला. आता हे काय आलं माहिती आहे, वरती पॅक केल्यामुळे ना सगळं अंधारच अंधार, घरात उजेडच नाही. आता इथल्या 2 काचा आहेत त्या इथे टाकल्या पाहिजेत आणि तिथल्या वरच्या 2 काचा आहेत त्या काढून हां इथे 2 काचा टाकाव्या लागतील, 2 वरच्या बाजूला. आता इथे पण बंद झालं आहे. आता काय करणार, वर सोलर लाईट बसवणार आणि त्याचं कनेक्शन ठेवणार, म्हणजे ज्यावेळी उजेड ऊन असेल बाहेर त्यावेळी आतमध्ये लाईट चालू. कैसाला काम आहे राजू गाड. काय झालं विषय, डॉक्टरने सांगितलं उन्हात जायचं नाही आणि काय करायचं नाही, एक 4 दिवस तरी ऊन टाळा. तर आता काय, आणि दुसरी गोष्ट काय झाली, खुरपायला लागला डोळा, म्हणजे असं हे होतं आतमध्ये ओढल्यासारखं होतं आहे डोळ्यात. त्याच्यामध्ये जर आता विश्रांती, झोपतो, त्यात मोबाईल बघू नका म्हणून पण सांगितलं आहे. सो रात्री पण असंच झालं आणि खूप दुखायला लागला डोळा, त्याच्यामुळे परत म्हटलं झोपून गेलो. नंतर आता पण बघा ब्लॉग सेव्ह करायला टाकलं, म्हणजे एडिट करायला घेतलं आहे आणि आता तो सेव्ह होईपर्यंत आराम करतो. छा, मोबाईलवर सेव्ह व्हायला खूप वेळ लागतो. बाय बाय, भेटू संध्याकाळी मंदिरात, तोपर्यंत जरा आराम करतो. काय झालं, सगळं आवरलं आहे आणि जातो आहे मंदिरामध्ये. आईला पण झोपवलं, सगळं आवरून आता जातो, पण दिवसभर मला जातच नाही आलं आईमुळे. सो आता जातो, थंडी पण बऱ्याचपैकी आहे. सो चलो अब जाएंगे मंदिर को. लाइटिंग है इतनी अच्छी. मंदिराची लाईटिंग, मंदिरासाठी केली. हे आहे आमच्या वाडीतील अंबाबाई मातेचं मंदिर.
3:15 मी आलो आहे घरी. आता झोपतो. काय आलं, डोळा दुखायला लागला परत. म्हटलं जाऊया घरी, आराम करूया, नाही तर परत उद्या जास्त झाला तर उगाच व्याप नको. त्याच्यापेक्षा म्हटलं घरी जाऊन आराम करूया. चला आता भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. हळू बोलतोय कारण आई पण झोपली, बाजूला पण झोपल्यात. सो चला, गुड नाईट, काळजी घ्या.